सुस्वागत। श्री साई सदा पर्यंत तसेच श्री साई पालखी आणि या साई पालखीबरोबर आलेल्या सर्व साई भक्तांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। साई सदा पर्यंत संघ गेली 22 वर्ष गोराई साईराम काका या ठिकाणापर्यंत पदयात्रा करत आली आहे। आता इथे आमच्या सोसायटीमध्ये 124D5 ही सोसायटी आहे। आता इथे आता पालखी आली आहे। इथे आता नाश्ता आहे आणि चहा आहे सगळ्या पदयात्रींना। इथून चहा नाश्ता करून विठ्ठल मंदिरात 2 मिनिटं पालखी थांबेल। तिथून नंतर मग ती वजिरा मंदिरात जाईल आणि वजिरा मंदिरातून मग दहिसरला जसं आपल्याला जमेल तसं वेळ भेटेल तसं आपण आता करू, व्हिडिओ काढत राहू। आता ही पोरं फक्त गोराई आगारपर्यंत आहेत। गोराई आगारनंतर पोरं सगळी बेंजो घेऊन घरी जातील। ती डायरेक्ट क्लासला शिर्डीला येणार आहेत। बघूया आता यावर्षी काय होतं आहे। सर्वांनी नक्की माझा व्हिडिओ बघा, सगळ्यांनी नक्की माझे व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आम्ही मापनकर या चॅनलवरून वैभवी मापनकर ही आमची आई आहे, डॉक्टर आई साईराम आई वैभवी मापनकर तुमच्या सगळ्यांचे साई श्रद्धा पदयात्रेमध्ये स्वागत करत आहे। साईराम टॉमी आहे बाळा, दर्शिता तो टॉमी बघ मागे आली तुझ्या। गणपती बाप्पा मंगल मूर्ती अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की धन्यवाद। उपस्थित सर्व साई भक्तांना नम्र विनंती करण्यात येत आहे की साई बाबांच्या पालखीचे तसेच मूर्तीचे आपण दर्शन घ्यायचे आहे। हाय हाय बाबू, हाय काय उपस्थित असलेल्या सर्व साई भक्तांना नम्र विनंती करण्यात येत आहे की या ठिकाणी आपण साई पालखी हे सगळे साई श्रद्धाचे मेंबर इथे बसलेत। हे बघा, हा बघा छोटा साईश, साईश ही आमची प्रांजल। यावर्षी कोणतं गाणं बोलणार आहे? ही 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 लोगन हे बघा, हे अर्ध मंडळ माझ्याकडे तयार झालंय। हे बघा सगळे ते बसलेत, मस्ती करतायत। आता आम्ही आलो आहे नारायण मंदिरात, नारायण गार्डनमध्ये। पालखी आता नारायण गार्डनमध्ये आहे। आम्ही सगळे आता बसलो आहे शांत। हे बघा लग्नाचे हॉल आहे, हे नारायण गार्डन आहे। ते आम्ही आता थोडा वेळ बसणार, नंतर मग आम्ही निघून जाणार इथे। चला तिथे जाऊया आपण। पौष माता मंदिराच्या पुढे एक हनुमान मंदिर आहे, तिकडे आपलं दुपारचं जेवण आहे, तिकडे जाऊया। पाण्याची बॉटल ना, पाण्याची बॉटल हां पप्पा आहे। साईराम, आता आम्ही आहोत दहिसरच्या वर्धमान इंडस्ट्रीमध्ये शिव हनुमान मंदिरात। सगळे जेवायला बसलेत लाईनी। आजचं जेवण आहे डाळ, भात, कुर्मा भाजी, पापड, लोणचं, गुलाबजामुन।
अजून पाहुणे यायचे बाकी आहेत, अजून पाहुणे येत आहेत, अजून आचारी बाकी आहेत, जेवण बाकी आहे, पापड, पुऱ्या, गुलाबजामुन, कुर्मा भाजी, डाळ भात, या आचारी आहेत आमचे. अर्धे जेवण बाहेर गेलेत, अर्ध्यांचं चालू आहे काम. जेवण छान होतं, भाजी खूप छान होती, मला तर आवडली. हां ठेवा ना. मंदिर याच्यामध्ये सगळे देव आहेत, छान आहे मंदिर. समोर हनुमानजी आहेत पण ते झोपलेत आय थिंक सो. इथे शंकर भगवान आहेत. हे बघा शंकर भगवान, जय शिवशंकर. सगळे देव आहेत, टोटल देवे आहेत, देव्याला 9 देवे आहेत वाटतं. आणि शिव आरती. सगळे पोरं बिरं सगळी जेवून झालेली आहेत, अजून थोडी लोक बाकी आहेत. आता थोडा वेळ इथे आराम करणार, कारण की ऑलरेडी वाजलेत 3. आम्ही आलोच आहे उशिरा, आम्हाला इथे यायलाच वाजलेले 2. बाबांची आरती होईपर्यंत वाजले 3, 2:30 वाजले. 2:30 वाजता सगळे जेवायला बसलेत, 3 वाजले. आता 3:30ला शिटी वाजेल आणि मग सगळे बाहेर होतील, मार्गस्थ होतील. कल्पवृक्षादिकं साधयन्तं मामेश्वरं सद्गुरुं साईनाथं. शस्य तस्यादिमूले भवद्भावबुद्ध्या सपर्यादिसेवं ऋणाकुर्वता मुक्तिप्रदं तं मामेश्वरं सद्गुरु साईनाथं. जलीला विलासे समाविष्कृतेषा भासप्रभावं भावहीनं प्रसन्नात्मभावं मामेश्वरं सद्गुरु साईनाथं. ममेवाधिरामं सदा सज्जने संस्कृतं सन्नमोद्य नामोदतं भद्रं प्रदन्तं नमामेश्वरं सद्गुरु साईनाथं. परब्रह्म साक्षात् स्वयं सम्भवं राममेवावतीर्णं भवद्दर्शनासं पुनीता प्रभोहं नमामेश्वरं सद्गुरु साईनाथं. आता आम्ही रात्रीच्या साईराम रात्रीच्या हॉल्टला पोचलो आहे. रात्रीच्या हॉल्टला पोचलो आम्ही. आता थोड्या वेळाने जेवणार सगळ्या आणि मग झोपणार ताणून. किती वाजले? रात्रीचे 8:30 वाजलेत. 8:30लाच आम्ही हॉल्टवर बसलो आहे. आमचा जेवायचा टाईम झालेला आहे. हां आता आम्ही जेवणार सगळे आणि झोपणार. आज बघूया जेवणात मेनू काय काय आहे तुम्हाला सांगते, मग आपण शुभरात्र करू. मेनू बघितलं आधी, मेनू बघूया मग शुभरात्र. साईराम. आता सगळे रात्रीचे जेवायला बसलेत. रात्रीचे 8:30 वाजले असतील. आजचं जेवण आहे वांग्या बटाट्याची भाजी, डाळ भात, पापड, चपात्या. सगळे जेवत आहेत. अर्धे जेवण झाले. इथे पोरं जेवायला बसले आहेत सगळे. आचारीच्या हातून चपात्या भाजत आहेत. चला सगळ्यांना आता शुभरात्र. कारण की आम्ही आता झोपतोय. जेवण झालं सगळ्यांचं. तर आतून घातलं की झोपणार. आता भेटूया दिवस दुसरा उद्या. चला शुभरात्र. साईराम.